नमस्कार. चला तर आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळे. चल चला आता आपण साहित्य बघूया. मैदा, आमच्याकडे गुलाबजामचा पाक उरला होता म्हणून मी हा प्रयोग करत आहे. आणि थोडंसं चवीला मीठ घालायचं. ह्यात थोडंसं मीठ घातलंय. थोडंसं मीठ. पाकात ऑलरेडी तूप असतंच त्यामुळे अगदी थोडंसं तेल घातलंय मी आणि छान मिक्स करून घेतलंय. आणि याचा घट्ट गोळा तयार करायचा आहे. आता हे मी 10 मिनिटासाठी भिजत ठेवलेलं आहे. 10 मिनिटांनी याचे शंकरपाळे करूया आपण. आता हे आपण चांगलं मळून घेतलंय. याचे 2 गोळे करूया आणि लाटायला घेऊया. ही अशी पोळी केलेली आपण एवढी जाड ठेवायची, खूप पातळ करायची नाही. आणि आता हे कट करायचे आपल्याला. अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. आणि हे ताटलीत काढून घेते. अशा प्रकारे आपण हे शंकरपाळे तळून घेत आहोत. जर आमच्या नातवाला वेगळ्या शेपमध्ये हवे होते म्हणून हा इकडे वेगळा शेप पण केलेला आहे. असं नाही आता तळून झालं. अशा प्रकारे गोडाचे शंकरपाळे रेडी आहेत. आता चहा बरोबर आपण त्याचा आस्वाद घेऊया.